Standard 8th, chapter number 12, Introduction to Acid and Base. Last time we have already about acid, which substances are acidic in nature, which substances are basic in nature, and which substances are neither acidic nor basic. Today we are going to learn about indicator. What is meant by indicator? The substances which are neither acidic nor basic and are chemically inert in nature. Touching or tasting of acid or base is very harmful, and hence typical indicators are used to recognize them. See first, what is indicator? Indicator म्हणजे काय? See first, the substance which are neither acidic nor basic. जे substances acidic पण नसतात आणि basic पण नसतात, म्हणजेच ते केमिकली कसे असतात, न्यूट्रल असतात. केमिकली न्यूट्रल सबस्टन्स म्हणतात त्यांना. जे ॲसिडिक नसतात, बेसिक नसतात, त्यांना न्यूट्रल सबस्टन्सेस म्हणतात. आता ॲसिड्सला किंवा बेसला टचिंग करायचं किंवा त्याचं टेस्टिंग घ्यायचं, टेस्ट करायची, इट इज व्हेरी हार्मफुल. हे फार हार्मफुल असतं. अँड दॅट इज वाय हाऊ टू आयडेंटिफाय द गिवन सबस्टन्सेस आर ॲसिडिक ऑर बेसिक ऑर न्यूट्रल. तर मग दिलेला सबस्टन्स हा ॲसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे, हे कसं आयडेंटिफाय करायचं? कारण ते आपण टच केलं किंवा त्याची टेस्ट केली तर ते हार्मफुल असतं. म्हणून त्याच्यासाठी टिपिकल इंडिकेटर्स असतात. कशासाठी? तर यूज टू रेकग्नाइज देम, त्यांना ओळखण्यासाठी. The substance which change their colors in presence of acid or base are called indicators. आणि असे सबस्टन्सेस की जे ॲसिडमध्ये टाकल्यावर आणि बेसमध्ये टाकल्यावर त्यांचा कलर चेंज होतो, त्याला इंडिकेटर म्हणतात. इंडिकेटर्स इन लॅबोरेटरी. आता लॅबोरेटरीमध्ये इंडिकेटर जर आपण बघितले तर इन द लॅबोरेटरी लिटमस पेपर इज मेनली यूज टू टेस्ट अल्कली ऑर बेस. तर लॅबोरेटरीमध्ये लिटमस पेपरचा यूज केला जातो की कुठला सबस्टन्स हा ॲसिडिक आहे किंवा कुठला सबस्टन्स हा बेसिक आहे. दिस पेपर इज मेड बाय अन एक्स्ट्रॅक्ट ऑफ लायकेन प्लांट. आता हे जे पेपर बनवले जातो, हा जे लिटमस पेपरचे स्ट्रिप्स असतात, हे स्ट्रिप्स जे आपण इंडिकेटर म्हणून यूज करतो ते कशापासून तयार झालेले असतात? तर लायकेन प्लांट जे असतं त्या लायकेन प्लांटच्या एक्स्ट्रॅक्टपासून, म्हणजे त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढून त्याच्यापासून बनवलेले असतात. आता लायकेन प्लांट म्हणजे काय असतं? तर लायकेन म्हणजे दगडफूल. आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये जे दगडफूल असतं ब्लॅक आणि ग्रे कलरचं, त्याला लायकेन म्हणतात. इट इज रेड ऑर ब्ल्यू कलर. हे दोन टाईप्समध्ये बनवले जातात स्ट्रिप्स. रेड स्ट्रिप्स असतात आणि ब्ल्यू कलर स्ट्रिप्स असतात. ब्ल्यू लिटमस पेपर जर एखाद्या सबस्टन्समध्ये आपण डीप केला, म्हणजे बुडवला, आणि त्या लिटमसचा पेपर जर रेड झाला, ब्ल्यू लिटमस पेपर होता पण त्या सबस्टन्समध्ये टाकल्यावर तो रेड झाला, तर आपण समजायचं की तो जो सबस्टन्स होता तो कसा होता? ॲसिड होता. आणि रेड लिटमस पेपर ब्ल्यू बाय अल्कली. आणि जर रेड लिटमस पेपर आपण त्या एखाद्या सबस्टन्समध्ये टाकला किंवा सोल्युशनमध्ये टाकला आणि ते जर ब्ल्यू कलरचा झाला तर समजायचं तो सबस्टन्स काय आहे? बेस आहे. म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर बेसमध्ये टाकला तर तो ब्ल्यूच राहतो आणि रेड काय होतो? ब्ल्यू होतो. आणि रेड लिटमस पेपर जर ॲसिडमध्ये टाकला तर तो रेडच राहतो, पण ब्ल्यू टाकला तर तो काय होतो? रेड होतो. म्हणजे ॲसिडमध्ये दोघं रेडच होतात. रेडचा रेडच राहतो, ब्ल्यूचा रेड होतो. बेसमध्ये ब्ल्यूचा ब्ल्यूच राहतो पण रेडचा ब्ल्यू होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. सिमिलरली फेनॉल्फथिलीन, मिथिल ऑरेंज अँड मिथिल रेड आर यूज इन लॅबोरेटरी इन सोल्युशन फॉर्म. लिटमस पेपरच्या सोबतच अजून लॅबोरेटरीमध्ये फेनॉल्फथिलीन, मिथिल ऑरेंज अँड मिथिल रेड हे यूज केले जातात सोल्युशन फॉर्ममध्ये. मिथिल ऑरेंज इंडिकेटर बिकम्स पिंक इन ॲसिड. मिथिल ऑरेंज जर आपण इंडिकेटर यूज केलं तर ते ॲसिडमध्ये त्याचा रंग पिंक होतो आणि अल्कलीमध्ये त्याचा रंग काय होतो? येलो होतो. आणि अल्कलीमध्ये म्हणजे बेसमध्ये त्याचा रंग काय होतो? येलो होतो. फेनॉल्फथिलीन जर टाकलं तर फेनॉल्फथिलीन हे ॲसिडमध्ये कलरलेस राहतं आणि बेसमध्ये पिंक होतं. युनिव्हर्सल इंडिकेटर विच आर लिक्विड स्टेट चेंज देअर कलर इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड अँड बेस. युनिव्हर्सल इंडिकेटर, युनिव्हर्सल म्हणजे सगळ्यांसाठी, सर्व इंडिकेटर्स एकत्र करून जे इंडिकेटर बनवलं जातं त्याला युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणतात. आणि युनिव्हर्सल इंडिकेटर हे लिक्विड स्टेटमध्ये असतं आणि ते त्याच्या प्रेझेन्समध्ये ॲसिड आणि बेसचा काय होतो? कलर चेंज होतो. बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे मिथिल ऑरेंज आहे, फेनॉल्फथिलीन आहे, मिथिल रेड आहे आणि हे लिटमस पेपरचे स्ट्रिप्स आहेत ब्ल्यू कलर आणि रेड कलरचे. तर मग आता तुम्हाला कळालं असेल इंडिकेटर काय आहे. पुन्हा तोच चार्ट पाठीमागे दिलेला आहे. तुम्ही चार्ट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल.
नेम ऑफ इंडिकेटर आहे, लिटमस पेपर आहे, कलर त्याचा ब्ल्यू आहे, तो ॲसिडमध्ये टाकला तर रेड होतो आणि बेसमध्ये टाकला तर ब्ल्यू होतो. जे आता मी एक्सप्लेन केलं तेच. लिटमस पेपर आहे, रेड लिटमस पेपर, तो ॲसिडमध्ये टाकला रेडचा रेडच राहतो आणि बेसमध्ये टाकला तर तो काय होतो, ब्ल्यू होऊन जातो. पुढचं आहे मिथिल ऑरेंज. मिथिल ऑरेंज हे ऑरेंज कलरचं असतं, ते ॲसिडमध्ये टाकलं तर पिंक कलर होतो आणि बेसमध्ये टाकलं तर येलो कलर होतो. फेनॉल्फथालीन जो आहे त्याचा कलरलेस, तो कलर त्याला कलर नसतो, कलरलेस असतो, ॲसिडमध्ये कलरलेसच राहतो आणि बेसमध्ये पिंक होतो. मिथिल रेड जो आहे तो रेड कलरचा असतो, ॲसिडमध्ये रेड होतो आणि अल्कली म्हणजे बेसमध्ये काय होतो, येलो कलर होतो. डोमेस्टिक इंडिकेटर ऑन नॉन अवेलेबिलिटी ऑफ लॅबोरेटरी इंडिकेटर. नॅचरल इंडिकेटर्स कॅन बी मेड बाय यूजिंग सेव्हरल डोमेस्टिक सबस्टन्सेस. आता डोमेस्टिक इंडिकेटर म्हणजे घरगुती इंडिकेटर्स, जे जेव्हा नॉन अवेलेबिलिटी लॅबोरेटरीची अवेलेबिलिटी नसेल, म्हणजे लॅबोरेटरी नसेल किंवा लॅबोरेटरी इंडिकेटर्स नसतील तर त्या अशा वेळेला नॅचरल इंडिकेटर्सचा यूज केला जातो. कॅन बी मेड बाय यूजिंग सेव्हरल डोमेस्टिक सबस्टन्सेस. वेगवेगळे असे घरगुती सबस्टन्स वापरून त्याच्यापासून नॅचरल इंडिकेटर्स बनवले जातात. यू मस्ट हॅव सीन येल्लो फूड स्टेन टर्निंग रेड आफ्टर वॉशिंग विथ सोप. आता आपण जर बघितलं येल्लो कलरचे फूडचे स्टेन जर आपल्या ड्रेसवर असतील किंवा कपड्यांवर असतील आणि त्याला आपण जर त्याला वॉश केलं, साबणाने वॉश केलं तर त्याचा कलर रेड होऊन जातो. दिस कलर चेंज इज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन बिटवीन टर्मरिक अँड अल्कलाईन मटेरियल ऑफ सोप. तर हा जो चेंज होतो कलरचा, त्या स्टेनच्या कलरचा, तो कशामुळे होतो, तो केमिकल रिॲक्शन होते. कुणाकुणामध्ये ते येल्लो कलरचे जे डाग असतात ते टर्मरिकचे, हळदीचे असतात. हळद आणि बेस ह्या दोघांची काय होते, रिॲक्शन होते. हळद आणि सोपमध्ये, सोप हा बेसिक सबस्टन्स आहे, यांची रिॲक्शन होते आणि त्याच्यामध्ये कलर चेंज होतो. हिअर टर्मरिक ॲक्ट्स ॲज अन इंडिकेटर. मग आपण टर्मरिकचं काम कसं काय म्हणून काम करतं, ते इंडिकेटर म्हणून काम करतं. नॅचरल इंडिकेटर्स कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड फ्रॉम रेड कॅबेज, रॅडिश, टोमॅटो अँड सिमिलरली फ्रॉम हिबिस्कस अँड रोज. तर अशा नॅचरल इंडिकेटर्स आपण प्रिपेअर करू शकतो, जसं रेड कॅबेजपासून, रॅडिशपासून, टोमॅटोपासून, सिमिलरली फ्रॉम हिबिस्कस, जास्वंदीच्या फुलांपासून आणि रोजच्या फुलांपासून सुद्धा आपण काय करू शकतो, इंडिकेटर्स बनवू शकतो. आता हे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, हिबिस्कस, रोज, टर्मरिक, रेड, ह्याची ॲक्टिव्हिटी तुम्ही रीड करायची आणि ती कशा पद्धतीने ते इंडिकेटर बनवायचे हे तुम्ही ॲक्टिव्हिटी बघून ते प्रिपेअर करायचे, ते तुम्हाला घरीच करायचं आहे. आणि त्याचा चार्ट दिलेला आहे, तो चार्टसुद्धा तुम्ही लाईम ज्यूस आहे, लाईम वॉटर, हे तुम्हाला स्वतःला ॲक्टिव्हिटी कॅरी करायचं आहे. या ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी कॅरी करून तुमच्या लक्षात येईल की कसं आपण नॅचरल इंडिकेटर्स कशा पद्धतीने बनवू शकतो. आणि हा टेबल पण दिलेला आहे. सॅम्पल सोल्युशन आहे, लाईम ज्यूस आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, विनेगर आहे, रेड लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर, फेनॉल्फथालीन टाकल्यावर, मिथिल ऑरेंज टाकलं, हे वेगवेगळे इंडिकेटर्स टाकल्यावर कसा चेंज होतो हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. ही सुद्धा ॲक्टिव्हिटी तुम्हाला फिलअप करायची आहे. आता बघा, ॲसिड इज अ सबस्टन्स विच गिव्ह हायड्रोजन आयन्स इन सोल्युशन स्टेट. आता ॲसिड हा असा सबस्टन्स आहे की तो काय देतो, सोल्युशन स्टेटमध्ये तो हायड्रोजन आयन्स रिलीज करत असतो. म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड डिझॉल्व इन वॉटर सोल्युशन. बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतले, ते ॲक्वियस आहे म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये. त्याला जर आपण त्याची रिॲक्शन जर बघितली, त्याला जर आपण वॉटरमध्ये मिक्स केलं तर हायड्रोजन आयन्स रिलीज होतात आणि क्लोराईड आयन्स पण रिलीज होत असतात. एक्झाम्पल्स ऑफ सम ॲसिड्स: हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड्स इन कोल्ड एरेटेड ड्रिंक्समध्ये असतं. ॲस्कॉर्बिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड इन लेमन अँड अदर फूड्स, ॲसिटिक ॲसिड इन विनेगर एक्सेट्रा. हे सगळे ॲसिड्सचे एक्झाम्पल्स आहेत. कुठल्या ॲसिड्स? बघा, तुम्ही ॲसिड्स बघितलं तर तुम्हाला इथे हायड्रोजन दिसतोय, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन दिसतोय, हायड्रोजनचे आयन्स दिसत आहेत. म्हणजे याच्यामधलं मेन कंटेंट जे असतं ते हायड्रोजन असतं. आवर डेली डाएट कंटेन्स अ फ्यू नॅचरल ॲसिड्स. आपल्या डेली डाएटमध्ये सुद्धा काही नॅचरल म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात. दे आर माइल्ड इन नेचर अँड हेन्स आर नॉट हार्मफुल लाईक मिनरल्स ॲसिड्स. आणि ते माइल्ड असतात, त्यांचं नेचर माइल्ड असतं, म्हणजे ते आपल्याला काही घातक नसतात. आणि मिनरल ॲसिड्ससारखे म्हणजे जसे हे हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड यांच्यासारखे ते आपल्याला हार्मफुल नसतात. सबस्टन्स अँड सोर्सेस बघा, विनेगर ॲसिड आहे त्याच्यामध्ये, नॅचरल, सगळे हे नॅचरल आहेत. ॲसिटिक ॲसिड असतं विनेगरमध्ये.
ऑरेंजमध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असतं, टॅमरिनमध्ये टार्टरिक ॲसिड असतं, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतं, कडमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, आणि लेमनमध्ये सायट्रिक ॲसिड असतं. तर आता तुम्ही इथे ॲसिडचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड्स बघू आपण. ॲसिड्स आर सॉर इन टेस्ट. ॲसिडची टेस्ट सॉर असते म्हणजे आंबट असते. ॲसिड मॉलिक्युल्स कंटेन हायड्रोजन आयन्स H+ ॲज अ मेन कन्स्टिट्यूएंट, आणि ॲसिडमध्ये मेन कन्स्टिट्यूएंट हा हायड्रोजन असतो. ॲसिड रिॲक्ट्स विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. ॲसिडला जर मेटल्स सोबत रिॲक्ट केलं तर हायड्रोजन गॅस तयार होतो. ॲसिड रिॲक्ट्स विथ कार्बोनेट. ॲसिड कार्बोनेटसोबत रिॲक्ट झाला तर कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो आणि ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ॲसिड, आणि ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड होतो. आता युजेस ऑफ ॲसिड्स. ॲसिडचा यूज बघा. ॲसिड्स आर यूज इन प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, म्हणजे जे खतं बनवण्यासाठी ॲसिड्सचा यूज होतो. ॲसिड्स आर यूज इन द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ज म्हणजे जे स्फोटक पदार्थ असतात ते बनवण्यासाठी ॲसिडचा यूज होतो. ऑइल प्युरिफिकेशनला, मेडिसिन्स, डायज अँड पेंट्ससाठी सुद्धा ॲसिडचा यूज होतो. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ क्लोराईड सॉल्ट्स. हायड्रोक्लोरिक ॲसिडचा यूज अजून डिफरंट टाईपचे क्लोराईड सॉल्ट्स बनवण्यासाठी सुद्धा होतो. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इज यूज इन बॅटरीज, इलेक्ट्रिक सेल्स किंवा बॅटरीज ज्या असतात त्यांच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडचा यूज केला जातो. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज फॉर स्टरलायझेशन ऑफ वॉटरचं स्टरलायझेशन करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिडचा यूज केला जातो. ॲसिड इज यूज फॉर मेकिंग ऑफ व्हाईट पेपर फ्रॉम वूड पल्प. लाकडाचा जो लगदा असतो त्याच्यापासून व्हाईट पेपर बनवण्यासाठी सुद्धा ॲसिडचा यूज केला जातो.